आता दुसरा एक भाग असतो तिखट खाण्याचा, तो म्हणजे चाट. चाट म्हणजे विविध प्रकारचे जीवनाला आवश्यक नसलेले पदार्थ, म्हणजे भेळ, पाणीपुरी, पावभाजी, मैद्यापासून बनणारे, बेकरीत येणारे सगळे पदार्थ, मग त्यात बर्गर, पिझ्झा, सँडविच किंवा शेजवान पद्धतीने बनणारे चायनीज पदार्थ, मिसळ, तर्री, फरसाण, समोसा, वडापाव, गाडीवर मिळणारे रोल, खिमापाव, अगदी झणझणीत सणसणीत नॉनव्हेज, हा जो सगळा प्रकार आहे हा जिभेपुरता प्रकार आहे, चवीपुरता प्रकार आहे. त्याचा तुमच्या आरोग्याशी, तुमच्या जीवनाशी काहीही चांगला संबंध नाही. माझी पुण्यातली जी प्रॅक्टिस आहे ती पाटील प्लाझाला आहे, सारसबागेला अगदी खेटून आहे, महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी. मी तिथून रोज दर रविवारी जेव्हा मी बाहेर पडतो, माझी तिथली प्रॅक्टिस पूर्ण करून पेशंटला तपासून 100 मीटरवरती उजव्या बाजूला महालक्ष्मी, डाव्या बाजूला गणपतीचं दर्शन घेतो आणि जरा पुढे सरकलं की डाव्या बाजूला इथं 100पेक्षा जास्त ह्या चाटच्या गाड्या लागलेल्या आहेत. मी तिथंही थांबतो आणि एक सेकंदभर थांबून त्या गल्लीलाही नमस्कार करतो की हे अन्नदाता तू सुखी राहा. का बरं? कारण तिथं जे हजारो लोक चाट खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं आणि ते बिघडलेलं आरोग्य घेऊन तेच पेशंट म्हणून आमच्याकडे येतात. त्यामुळे एका अर्थाने त्या सारसबागेच्या समोरच्या गल्लीमध्ये जे चाट विक्रेते आहेत ते आमचे कोण आहेत? आमचे अन्नदाते आहेत डॉक्टरांचे. तर हा भाग तुम्ही समजून घ्या की आपल्याला जरी चवीपुरतं ते भेळ पाणीपुरी खावंसं वाटत असलं तरी तो संस्कार जितक्या लवकर तुम्ही आपल्या मनातनं घालवाल तितकं चांगलं. मी माझ्या आयुष्यात 27व्या वर्षी पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेलो. आजही माझ्या घरातले काही लोक कधी कधी ते चाट खायला जात असले तरी मला एकदाही अशी मनातनं एक सेकंदभरसुद्धा इच्छा होत नाही की आपण एक घासभर त्यातलं खाऊन बघावा. आपण जर आपल्या मनावर ते संस्कारच केले नाहीत, आपल्याला त्या गावाला जायचंच नाही, तर त्या गाडीची चौकशीच का करा? तर ह्या सगळ्यातनं संयमाने बाहेर पडा. ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं खाणं हे आपल्या घरामध्ये तयार होऊ शकत असतं आणि उपलब्ध असू शकत असतं. आणि हे सगळं तिखट जे आहे ते पुढे जाऊन काय करतं? तिखटच काय? तिखट, आंबट, खारट ह्या तीनही चवी ज्या आहेत ते उष्ण आहेत. त्या तुमच्या शरीरातली उष्णता वाढवतात, पित्त वाढवतात, रक्त बिघडवतात. अग्निमहाभूत आहे ते, जाळ येतो, अक्षरशः धग येते, आग आहे. तर शरीरामध्ये जर आपण आपल्या पैशाने आपला वेळ खर्च करून घराबाहेर जाऊन तिथं उडणारी सगळी धूळ सहन करून, तिथली सगळी अस्वच्छता सहन करून आपण हे जर भेळ पाणीपुरीसारख्या गोष्टी पोटात टाकणार असू तर आपण आपलं काहीच भलं करत नाही. आपण हळूहळू एका खड्ड्याच्या दिशेने चालत असतो की आपल्याला माहिती आहे आपण त्या खड्ड्यात पडणार आहे, तरी आपण त्या दिशेने चालत असतो. तर ते आवर्जून टाळा. कधीतरी खाणं, टेस्टपुरतं खाणं हे ठीक आहे, पण दर शनिवार रविवार जाऊन ते चाट खायचे. त्या एक तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो. मी एका पेशंटला ॲसिडिटीसाठी औषध दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आंबट खायचं नाही, भेळ खायची नाही, पाणीपुरी खायची नाही. 3 दिवसांनी त्या बाईने मला सगळी औषधं परत आणून दिली. म्हणली मैं पाणीपुरी के बिना जी नाही सकती, आप ये दवाई वापस ले लो. मला भयंकर धक्का बसला त्या दिवशी की माणसं पाणीपुरीसाठी, ते जीवनावश्यक गोष्ट आहे, जी नाही सकते असं तिचं स्टेटमेंट ऐकून मी उडालो. तर इतकं एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून जाऊ नये, इतकं आपण एखाद्या छोट्या गोष्टीला शरण जाऊ नये आरोग्याचं नुकसान करून. काय होतं की ते पित्त शरीरात वाढलं की उष्णता वाढते, मग ते अनेक ठिकाणी काम करते. खाली संडासाठी रक्त पडू शकतं, पाईल्स होतात, फिशर होतं, फिश्युला होतं, त्याचं ऑपरेशन करायचं, 1 वर्षाने ते पुन्हा होतं, प्रोलॅप्स होतो, अंगावरनं खूप ब्लिडिंग होतं, 3-3, 4-4 दिवस ब्लिडिंग थांबत नाही, 5-5, 6-6 पॅड घ्यायला लागतात. वरच्या दिशेने आंबट, कडू, तिखट ढेकर येतात, आम्लपित्त होतं, डोकं दुखतं, उलट्या होतात, डिस्टर्ब होतं, चिडचिड होते, किती गोष्टी होतात. एका तुमच्या कालच्या खाल्लेल्या भेळीच्या त्या 4 घासांमुळं तुमचा दुसरा अख्खा दिवस बर्बाद होतो, कुटुंबाचं वातावरण खराब होतं, तुमचं आरोग्य नष्ट होतं. कशासाठी या गोष्टी करायच्या? तर संयम ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींकडे प्रवास करा. म्हणून तिखट ज्या वाईट गोष्टी आहेत म्हणजे तंबाखू आणि चाट ह्या टाळा. बाकी तुमच्या घरातलं जे तिखट आहे ते कधी कधी थोडं 2 घास जास्त झालं तरी फार बिघडणार नाही आहे, कारण ते शेवटी अन्नाच्या पचनाचं काम करतं. हां, अति टाळावं, मात्र अति तिथं माती. 2 चांगले तिखट पदार्थ म्हणजे सुंठ आणि लसूण. आमच्या शास्त्रामध्ये, आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये, की तिखट हे वाईटच असतं. अवृश्यम वातकोपनम, ते शरीरामध्ये वाताची, पित्ताची, उष्णतेची वाढ करतं. आणि अवृश्यम, ते शुक्र नाश करणार आहे, तुमची पुनरुत्पादन क्षमता, तुमची सेक्शुअल जी क्षमता आहे ती कमी करणार आहे, त्याची इच्छा कमी करणार आहे तिखट चवीचं प्रत्येक अन्न, असं सांगतात. त्याला 2 अपवाद, आलं आणि लसूण. सुंठ आणि लसूण ह्या 2 गोष्टी त्याला अपवाद आहेत. त्यामुळं आल्याचा वापर हा मुक्त हस्ताने तुम्ही करू शकता. तुमच्या स्वयंपाकामध्ये लसणाचा वापर करू शकता. लसूण दुधात उकळून खाणं हे हाडांसाठी चांगलं असतं, ते आपण नंतर बघूया.